हॅलो नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये कैरीसुद्धा अवेलेबल आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। कैरीच्या चटणीसाठी लागणारी सामग्री: कच्ची कैरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, अर्धी वाटी ओलं खोबरं, गूळ, हिंग आणि चवीपुरतं मीठ। कैरी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि याची सालं काढून घ्यायची। अशा प्रकारे मी इथे कैरीची वरची साल पूर्णपणे काढून घेतली आहे, कारण ती तशी कडवट लागते आणि मग चटणी पण कडू होऊ शकते। आता या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। कैरी कापून झालेली आहे आणि नारळ होता तोही किसून घेतला। अर्धा वाटी नारळ मी किसून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे हे सामान घेतलं ते आपण टाकून घेऊ। हे इतकं मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्यानंतर खोबरं आणि मीठ आणि गूळ टाकायचं। हे 1 मिनिट मी मिक्सरला फिरून घेतलं। अजून पूर्णपणे कैरी बारीक झालेली नाही आहे। आता मी यामध्ये खोबरं टाकते, चवीपुरतं मीठ ऍड करते आणि गूळ आणि हा हिंग। गूळ थोडं जास्त घातलाय कारण चटणी आपल्याला आंबट गोड हवी। यामध्ये पाणी नाही घालायचं आणि असंच मिक्सरला फिरून घ्यायचं। आता मी मिक्सरमध्ये ही चटणी बारीक करून घेतली आहे। आंबट गोड तिखट अशी कैरीची चटणी रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा घावण्यासोबत सर्व करू शकता। तांदळाच्या भाकरीबरोबर तर ती अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली आहे।